नमस्कार. हा माझा छोटासा ब्लॉग. मी आता सध्या जाते आहे राजगडला. तर तुम्ही बघू शकता जाताना खूप सारे नजारे होते. मी थोड्याशा क्लिप वगैरेमध्ये दाखवायचा प्रयत्न करते, पण मी तिथे होतो तिथे इमॅजिन नाही होऊ शकत की मी खूप भारी हे होतं की मी काही सांगू बी शकत नाही की किती भारी होतं तिथं. सगळं काय मला लोकांनी सांगितलं तिथं कावऱ्याचे फुलं वगैरे सगळं काय सुंदरसा नजारा वगैरेची खूप भारीशी गोष्ट वाटते. त्या कारणास्तव मी गेलो. तर जातानाच एवढे सारे फुलं दिसली. मी म्हटलं काय काय कॅप्चर करून काय काय दाखवू हे समजलं पण नाही. तरी मी मजा आली. माझा मित्र आणि मी मस्तपैकी निघालो होतो राजगडला. माहीत नव्हतं पण गुगल मॅप की जे हो गुगल मॅप आहे तर सगळं काय आहे. नशीबली गुगल मॅपने पोचवलं, नाही तर गुगल मॅप तर बाई कुठेही पोचवतं. तर मी एकदम भारीपैकी निघालो आणि ते नजारे पाहून एक तर पावसाळा संपला होता, त्याच्यात थोडीफार होतं म्हणजे ते चांगला मुवमेंट असतो ना, त्या मुवमेंटला गेलो. तर ते नजारे पाहूनच एकदम दिल गार्डन म्हणतात ना त्याला, ते झालं. किती भारी नजारे की सांगू बी शकत नाही. आम्ही दोघं निघालो बाईकवर. ते बाईक यार आणि ते थोडंसं फ्लॅश वगैरे बस कर नको पाहू शकाल तर पोचलेलो आम्ही राजगडला. आम्ही दोघं, ही बाईक आणि हा माझा मित्र, आणि हे राजगड आलेलं आहे 2 किलोमीटर. ते दिसायला आहे, तिथून वर चढाई आहे. आणि चला मग बसूया. बसल्या बाबा मस्तपैकी आम्ही स्टार्ट केलं. मग डबल थोडंसं पोस्टरवर लक्ष आणि मस्तपैकी आम्ही निघालो डबल. आणि आता राजगडला किती भारी नजारे रे, किती इमॅजिन बी नाही करू शकत किती भारी नजारे. दुरूनच जवळ वाटतं. नंतर पोचलो तेव्हा समजलं की बापा इथून चढाई करणे. आणि चढाई करतानाच बस जन्नतचेच नजारे. आता सध्या मस्तपैकी हा थोडंसं बॉटलीला पाणी पितो, म्हणजे पळत जायचं डायरेक्ट. पळल्याशिवाय रस्ताच नाही, डायरेक्ट पळत जायचं. विशेष खोल आपला काही संबंध येत नाही. मस्तपैकी पाणी पिलं. आता मस्तपैकी जाणार. आता इथून स्टार्ट होईल. असा पळतो ना, विशेष नाही. आणि बाई माझा मित्र तर बाई पळताना फक्त खालीच राहिला. तो फक्त फोटोशूट आणि तेच करत होता. बाई मी यांना सोड याला, आपण जाऊ भाई समोर. मग मी मस्तपैकी निघालो एटका, मग धकलो सीधा. नंतर मस्तपैकी एवढा स्पीडने गेलो की काय सांगू. इथं दिसत आहे तुम्हाला, पण त्याच्यावर स्पीडने गेलो मी. हे फुलं कारव्याचे बोलतात बाबा. आजकाल रील व्हायरल झाली, त्या कारणास्तव त्या फुलांना कारव्या फुलं असं काहीतरी म्हणतात. पण इथे जीव वेगळा चालला, ही वेगळी गोष्ट आहे. बट नजारा जू गेला तरी चालतो, बट नजारा जन्नतचा आहे. जन्नत अजून खूप समोर आहे. अरे फुलाचा सुगंध घेत वर जायचंय. जीव चाललाय म्हणा. हो, अजून किती जीव काढतो रे बाबा. चलो झालं ज्ञान देऊन. आता मस्तपैकी चाललो होतो डबल. आम्हाला 2 मित्र म्हणजे 3 भेटलेले अनोळखी होते, पण त्यांनाही बोललो हाय करा भाई, युट्यूबवर काढा ते भाई, हाय करा भाई. मस्तपैकी त्यांच्यासोबत गेलो. डबल चढाई गेली. आता मी बी थोडंसं थोडं फुटेज खायला लागते ना रे, फुटेज दिसलं पाहिजे. गेलो डबल चढाई गेली. किती चढाई भाई, लय जबरदस्त डोंगर येतं. म्हणजे हे नजारे पाहून तर दिमाग खराब होईल. तर याच्यात बी हे 3 मित्र बी असे लटकू राहिले. इथून स्टार्टिंग केली. एवढे भयानक नजारे फक्त थांबत. हे फुलं किती सारे, आम्हाला 4-5 प्रकारचे फुलं दिसले. मला जिंदगीत दिसलेले. आम्ही गावाकडे राहून बी इथं दिसले. ते वेगळं वाटत होतं. त्याला विचारत होतं कसं थंडा होतं आहे. डबल हे पण आमचे बिचारे दोघं थकलेले. फक्त मागतले आहे बाई. केदारनाथ चढलं काहीतरी आहे की नाही. इज्जत केदारनाथ भाई, केदारनाथ बोलते. ते चढू शकलो. हे तर काय भाई छोटंसं बिचारा, पण ठीक आहे भाई. हा बी लय खतरनाकवाला आहे. याला चढता घाण होऊन जाते. चला यांच्याशी बी थोडंसं गप्पा मारून घेऊ. हा माझा मित्र खाली बिचारा येते वरती. हळूहळू येणार ना. थोडंसं कमजोर आहे आमचा लेग पीस थोडं चांगला असतं तर आला असतं. फॉरमची कोंबडी दिसते रे तिथं. एकदम लाल जरक झाली. सगळ्यात लास्ट माल
कसं वाटतं येशील का तुम्हाला? केदारनाथ जायचं राहिलं पण हा. वार वर लागेन रे. हा हा तोरण तिकडे आहे ना. हा डबल रेडी झालो बा. चला किती चलत चलत थकलो बाई. जीवत निघायला लागला होता तरी पोचलो कसा मसा रे देवा. जिंदगीत एवढी खुशी नाही वाटली. इथं पोचताना खुशी वाटली. गेट दिसलं, निसर्ग दिसला, आता झोपाची बाई. हई कसं वाटतं? गार वाटतं. तर पोचल्यानंतर कळलं की खरंच खूप दूर आहे. ह्याच्यातला हा गेट अजून बी आहे भाई. सगळ्या वस्तू धुतल्या पण हा गेट सागाचा अजून पण आहे. आणि कारिगिरी तर सांगूच शकत नाही किती भारी कारिगिरी. इथून आम्ही पाहत होतो की तो रस्ता, ते जागा बा कुठे आहे आणि आम्ही कुठे आहे. ती जागा तिथं आणि आम्ही इथं. आणि पुरे थकलेलो. वर पाण्याची बॉटल आय थिंक 50ची भेटत होती. खूप महाग होती पण ठीक आहे. आम्ही तीनही घेतले. आम्ही लिंबू पाणी घेतलेलं. आम्ही 4च जण. म्हणजे आता माझा जो मित्र होता तो तर खालीच राहिलेला. तो वर आलाच नाही. म्हणजे येऊ राहिला पण लेट येणार तो. मग हा पण भेटला. याला बोललो हाय कर. तर हा तर बाई एक्स्ट्राच बोलायला लागला की हां बाई यूट्यूबर वगैरे तसं तसं. पण ठीक आहे ना, करायला हवं होतं त्यांनी, केलंच नाही. मग दुसऱ्याला बोललो की कर. हां अशा तो बोलला की हां चल ठीक आहे कर. मग आम्ही सीधे धकललो. मग आम्ही आमच्या डेस्टिनीवर पोचलो. त्या डेस्टिनीवर पोचल्यावर असं वाटते की खरं तुम्ही बी भागा वाटतं. वाव माकड कोणाचं आहे का रे बाई, भाऊ बिऊ कोण असेल तर बघून घ्या. आम्ही दोघं थकलेलो. बस चला वर गेलो. मस्तपैकी थोडंसं नजारा, थोडंसं झील आणि मग आम्ही पोचलो. याच्यावरून बी आम्ही समजलं की लोकांना इथून बघितलं की अजून तो भरपूर आहे. हा दिसतोय ना पूर्ण जायचं आहे पण आम्ही एवढं जाऊ नाही शकत. ताकदच नाही भाई, कुठून जाणार. पोचलो भाई साहब. जिंदगी झाडे. हॅलो मजा आहे. हिरो काढा तर भाई इज्जत कर. नाही आलो रे. किल्ला पाहून किल्ला दाखव रे. हाल शेतीत काय रे कमी झाली. बनायला अंधारे म्हणून बाहेर दिसून राहिला. नाही तर एवढं ओल्ला गट गेले लिमिटच्या बाहेर. नेटवर्क प्रॉब्लेम येऊ लागला. कोणी पण यायचं असेल तर पहिले 4-5 दिवस रनिंग करा, नंतर वर या. नाही तर बस मेले, काही संबंध येत नाही. आता डबल दुसरं काय असेल तर दाखव. आम्हाला खूप गाण वस्ती होती. तर गाण वस्तीमध्ये आम्ही बोललो की चला आता वर बी जायचं. वर बाल किल्ला बोललेले. तिथं आम्हाला सांगितलं की अफजल खानाचं मुंडकं काढलेलं आहे. त्या कारणास्तव आम्ही गेलो. पण अफजल खानचं मुंडकं पाहायसाठी आम्ही एवढं एक्साइटेड होतो. मी तर फक्त पळासाठीच रेडी होतो. मी पळत आलो डायरेक्ट. चलो भाई अफजल खानचं मुंडकं पाहायचं म्हणून मी खालची विसरून गेलो. आलो भाई पळत कसा मसा. आणि थोडंसं शाहरुख खानचा पोज देतो. या भाई साहब खत्ते झहेरवाला. आम्ही धकलो थोडंसं मस्तपैकी. माझा मित्र तर बस मागच होता बिचारा. त्याच्यासाठी तर बुरं वाटत ते भाई. तो नंतर आला तर खालीच थांबलेला भाई. काय सांगू त्याच्याबद्दल. तो चढतच नव्हता भाई. काय म्हणलं एवढा आळशी कसा काय होऊ शकतो कोण. नंतर थोडीशी शकल विकल दाखवून हा थंडीकार शकलवर तरी खुशी नावाची चीज राहिली होती. कोण की एक्साइटमेंट इज मोर हॅपीनेस ब्रो. तो वर गेलो. वर जायसाठी एक तर भाई ये बोलते है चढ़, इसका बोलते चढ़. चले असे रस्ते असले की मजा आहे मजा. आणि भाई हे कसे गेले तिकडे काय आम्ही बिचारे. इकडं नाही जात भाऊ आम्ही. इकडे जाणं मुश्किल आहे. बाल किल्ला आमचा पठ्ठ्याचा चढला भाऊ. मी बी चाललो आता. आय एम कमिंग. पिक्चर अजून आहे का रे वा. ओ भाई ह्या पायऱ्या शिदा चढा. अशा पायऱ्या चढल्यावर तर माणूस वर नाही सीधं वर जाईल. बट चला हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. निघला आवाज निघला.
मस्तपैकी मग आता इथून रेडी. मग मित्राला बोललो की हे चढ दाखव किती ताकद तू अंगात. तो बोलला भाई पाय ठेवायला लागेल. म्हणलं ठेव भाई, गावातला आहे तू, आपण गावातले पोरं काय तू लाजतो बाबा. हे डोंगरात आपल्या गावाकडे भरपूर सारे आहेत. चलो मग वर जाऊ कशी याच्यात बी असं वाटलं की थोडंसं आपली बी ट्रॅकिंग दाखवा. मग थोडासा कॅमेरा आमच्याकडे बी फिरवा, थोडा फोकस करिये. अरे भाई चढलो जीव चालला, वेगळी गोष्ट आहे. चढलो कसा मसा तरी चढलो भाई. हा तरी खुशी कमी नाही झाली पाहिजे. काय माहित भाऊ काय. हा तुम्ही गेले का? काय स्टॅमिना आहे भाई तुमचा. चल हा अरे चल की. चष्मा तुटलेला आहे, तरी फोकस मारावा. डोळ्यातले आसू दिसू नये म्हणून ले आसू निघले. आसू घडावा माणसाने. हॅलो बापरे. जस्ट लुक ॲट द व्ह्यू ब्रो. चलो फिर से चढ़ाई शुरू. और मैं अपना गॉगल लगा के सीधा थोड़ा सा पैर दिखाते हुए, ये थोड़ा सा एक्शन मारते हुए, थोड़ा सा गॉगल निकालते हुए और फिर से घालते हुए गॉगल को, और हो गया मेरा फैशन शो खत्म. ओके, अब मैं ऊपर देख रहा हूँ, नीचे देख रहा हूँ, और मैं अभी बड़ा फटी पड़ी है और नहीं दिखाना चाहता, तो इसलिए मैं ऐसा कर रहा हूँ बाबा. तो चलते हैं ऊपर. यहाँ था एक देवी का मंदिर, पता नहीं कौन सी है, पर ठीक है दिखाना तो ज़रूरी है भाई, ब्लॉगर है. मेमोरेबल रहना चाहिए भी हर चीज़. एक चीज़ का भी वक्त होता है तो रहना चाहिए वो चीज़. और चले हम सीधे गरीबों की तरह ऊपर. यहाँ तक आए, यहाँ तक पहुँचे, अब जाए. पानी तो है इधर, बट पानी नहीं प्याला चीज. कौन की जिसमें दिखतो वो गयो अंदर. कसं भाषण. चला अफजल खानाला पाहायला. मी तर खूप एक्साइटेड होतो बाय. अफजल खानालाचं मुंडकं पाहायसाठी मी एवढा एक्साइटेड होतो, पण लास्टपर्यंत इतका एक्साइटेड होतो की काय सांगू. मी खुशीने होऊ राहिली. मी तरी बी एवढा खुश होतो. एवढा खालून वर आलो तरी मी थंडागार. इथं शिवाजी महाराजचं मंदिर होतं. इथे शिवाजी महाराजच्या मूर्तीचा फोटो दिलेला आहे, शिवलिंग वगैरे ठेवलेलं आहे. थोडंसं जुन्या काळातलं आहे पण सही वाटते. मग काहून की घर पण माझं असंच आहे. जन्नत तर फक्त यालाच बोलतो. जन्नत यालाच म्हणतात. जन्नत कशालाच म्हणत नाही. जन्नत फक्त यालाच म्हणतात. लोकांनी जन्नतचा मजा घ्यावा की जन्नत म्हणजे काय असते. मित्रांनो लाईव्हली मोठी रे वा, जगणं स्टार्ट करावा. अंजन लोक भेटतात. मजा. चल वरून खाली उभे, नंतर व्हिडिओ काढू. ट्रीटमेंट खतम झाली. आम्ही बसलेलो इथं जिथं संपाक खोली होती, म्हणजे त्या काळात संपाक खोली होती. याच्यावर इथं शिवाजी महाराजचे पावलं व तिथं शिवाजी महाराज आलेले, इथं बसलेले, जेवण करायले, ही संपाक खोली होती. मी काय मला ते दिसली नाही, मला नंतर सांगितलं गेलं, पण मला कॅप्चर करायचा टाईम नाही होता, तर त्याबद्दल केलं नाही. आणि तिकडं मांजी काय म्हणतात, मांजी तुंगी असं काहीतरी समथिंग नाव होतं. आणि माझा मित्र सांगत होता इथं शिवाजी महाराज राहत होते, खूप जेवण वगैरे करत होते, खूप पाण्यावान हे असं तसं. आणि हा आमचा तर बाई फोटोशूटच चालू आहे यांचा. तरी मी बी इथं थोडंसं पायऱ्या वगैरे दाखवतो. म्हणजे जुन्या काळात किती सही असेल मी इमॅजिन करू शकतो की हे बाई आता डोक्यात एक इमॅजिन असते ना. इथं खोली, इथं हे राजवाडा टाईप, म्हणजे वर एकदम खुश लोकं राहतील, खाली काहीच संबंध त्याच्यात नाही. आणि हे फुलं वगैरे तर बाई बेकारच विषय होता फुलांचा. ते फुलं किती दाखवा तितका कमी. आणि नजारा बस असं वाटते निवांत बसवा माणसाने, निवांत. आणि मी आता इथं एकदम बेकार चीज केली, जे कोणी करू नका, मी केली, ठीक आहे. आता केली कोण की माझ्या अंगात हिंमत आहे म्हणून केली असं हे नाही आहे, बट मला करायचं होतं म्हणून मी केलं.
काऊन की तो डर आहे की नाही बघा तो तुम्ही अंगात डर आहे की नाही कोणता. इथं उभं राहिले की समजते डर आहे की नाही. डर तर नव्हता अंगात, असं काही नव्हतं. पण ठीक आहे, पण हे घरी व्हिडिओ पाहिल्यानंतर बोलणे तर डेफिनेटली भेटणार, खूप सारे भेटणार की तू तिथं एटका असा फालतूगिरी का करा गेला, गाण मस्ती कशी काय करू शकतो तू तसा ले बोलते हे मांगी तुंगी. बाई तो किल्ला ना असा पूर्ण फिरून येतो, एकदम भयंकरवाला किल्ला आहे तो. त्याबद्दल इकडून बी खूप सारं म्हणजे जाऊ बी शकत नाही, म्हणजे एक बेकार आहे तो विशेष त्याचा खोल आहे. मी उतरलो भाई, झाला आपला सीन खतम. आता मस्त मी समोर, आता समोर गेलेलो तर बाई थोडंसं नजारे खूपच भारी दिसत होते. ते फुलं ती जागाच नाही खतरनाक. कोण की मौसमच असं होतं की त्या टायमाला आम्ही गेलो. आता बस विषय संपला. मित्रांनो, इथं आम्ही रायगड दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला चांगलं वाटलं असेल. वर हा व्हिडिओ उद्देश असा काही नव्हता, काही गलत दाखवण्यात आला असेल तर माफ करा. आम्ही नवीन नवीन यूट्यूबर बनायचे प्रयत्न करत नाही आहे. मेंदूला राहा म्हणून व्हिडिओ बनवते. खूप सारे मित्र बनतात, त्या कारणास्तव व्हिडिओ बनवत असतात. याची खूप खात्री घ्यावा. खूप सारखे यांच्यासारखे शुभम सारखे आणि तुझं नाव योगेश सारखे खूप सारे मित्र भेटत राहतात. आणि ट्रॅकिंगचा मजा अजूनच जास्त होतो. तर असा छोटासा ब्लॉगसाठी धन्यवाद. आणि खूप दिवस झाले आलो नाही, त्यासाठी माफ करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थोडंसं रील, थोडीशी रोल, थोडंसं रील वगैरे, थोडंसं पळी झळी. आणि हा रील काढायचा प्रयत्न केला मी, पण ती रील जशी पाहिजे तशी नाही आली होती, म्हणून की नाही टाकली गेली. तर व्हिडिओमध्ये दाखवली मी कशी काढली ती ही रील. तर लास्टली आम्ही संध्याकाळी पोचलेलो. हे 2 मित्र बिचारे इथे हिंडतात. एकदम संध्याकाळ झालेली, एकदम सनसेटचा मूड, एकदम ती जागाच एकदम भारी दिसत होती. आणि माझा मित्र बिचारा इथं बसलेला होता, मस्तपैकी गाणे बिणे ऐकत होता. बिचारा ही नजारी तर राहायची सोय. हा माझा मित्र, तो बिचारा कसा बसा आला बिचाराला पहाडसारखा घेऊन, एकदम हँडसम पोरगा. कोणाला हवा तर घेऊन जा, विक्री येतो बिचारा. तो आला, आता शान पट्टी मारली बिचाऱ्याने. आणि नजारेची हवा का सनसेट मस्तपैकी एन्जॉय करत मस्त आम्ही इथंच बसलेलो भाई. सनसेट बी नावाचीच असते आणि थोडीशी मजा बी येते सनसेट पाहताना. आणि हा फुलं तर भाई जेवढे पाहिले तेवढे कमी होते, पण लिमिटच्या बाहेर होते फुलं. खूप सारे फुलं होते ते. और हा संपूर्ण. आणि माझा मित्र आहे डॅशिंग, बापरे बिचारा एक मित्र आहे. सनसेट भाई किती बघा, असं डोळ्याला असं सुकून देतं. एक सुकून नावाची चीज आहे सनसेट, ती इमॅजिन बी नाही करू शकत कोण. मी तर फक्त एन्जॉय करत होतो तो सनसेट बघू यार. पुरी थकान भेटून गेलेली. जेवढं किती चालवलो तेवढं पूर्ण शांत वाटलं की तो सनसेट बघितलं यार. सनसेट आम्ही उतरलो बी म्हणजे एकदम रात्री उतरलो खाली. रात्री उतरलो म्हणजे ते 7 वाजता वगैरे उतरलो. राईट वगैरे लागले होते. पण हा सनसेट आम्ही फुल बघितला. फुल म्हणजे फुल. मस्तपैकी फोटोशूट वगैरे केले मस्तपैकी. हा पोज आणि मस्तपैकी चौकोनी एक राऊंड. आणि हा व्हिडिओ संपला. सॉरी भावांनो, खूप वर्षानंतर व्हिडिओ आला. कोण की माझे 3-4 व्हिडिओ उडून गेले, त्याबद्दल सो सॉरी. मी लेट आलो त्याबद्दल. आणि व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद भावांनो. बाय बाय, सी यू अगेन.